माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मोडणीम येथे संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काय भूमिका संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आजच्या या बैठकीला सांगोला, माढा, करमाळा, पंढरपूर आणि मोडणीम या शहरातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। काय त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली आणि काय भूमिका आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेली? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि ह्याच विचाराचं सरकार देशामध्ये आलं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची माफक मागणी आहे आणि विचारधारा आहे। संभाजी ब्रिगेडची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे आणि शिवस्मारक हे समुद्राच्या कडेला झालं पाहिजे ही सातत्यानं मागणी करूनसुद्धा आजपर्यंत भाजप सरकारनं दुर्लक्ष केलं आणि जे मराठा समाजाला आरक्षण मागत होते त्या महिलांवर, लहान मुलांवर गोळ्या घातल्या, काट्या चालवल्या आणि एवढ्यावरच न थांबता जे शांततेत सगळीकडे जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनावर, आंदोलन करणाऱ्याला मदत करणाऱ्यावर SIT सारखी चौकशी लावली। अशा दळबदरी सरकारचा नायनाट करण्यासाठी, पराभव करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड तयार आहे आणि संभाजी ब्रिगेडची ताकद प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि ह्या विचारधारेने प्रेरित झालेला मतदार हा संभाजी ब्रिगेडच्या पाठीमागं ठामपणे असल्यामुळे ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड जाईल तिथं विजय निश्चित राहणार आहे। त्यामुळं संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला असेल आणि ह्याचं कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर इथले उमेदवार महाविकास आघाडीचे हे रेटून धरणार असेल तरच आम्ही संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू, नाहीतर त्यांनी त्यांचा विचार करावा। बरं, आता ह्यांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड जर मागण्या आमच्या ठामपणे हे असेल, मग सोलापूरसाठी आणि माढ्यासाठी दोन्ही उमेदवारासाठी ही संभाजी ब्रिगेडची आट आहे का? आणि प्रचार यंत्रणा समजा ह्या दोघांनी जर मान्य केलं तर प्रचार यंत्रणा तुमची कशा पद्धतीने राबवणार आहे तुम्ही? संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा आखरे पाटील आणि महासचिव सौरभदादा खेडेकर साहेब यांच्या आदेशानं माढा आणि सोलापूर जिल्हा म्हणजे आमचा जो जिल्हा आहे, जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आमचं सोलापूरचे येणारे 2 तालुके पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही मतदारसंघाची आज या ठिकाणी बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी असतील किंवा लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही मागण्या आहेत त्या आघाडीच्या निमित्ताने काय असाव्यात काय नसाव्यात ह्या अनुषंगाने आजची बैठक झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या दोन्ही उमेदवारांनी संभाजी ब्रिगेडबरोबर ती समन्वय ठेवलेला आहे आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही जाहीरपणे त्यांना आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं पत्र देऊन पाठिंबा जाहीर करू। समजा मागण्या मान्य नाहीत झाल्या तर या दोन्ही महाविकास आघाडीचे तर वेगळा निर्णय घेण्याची तुमची भूमिका असणार आहे का? नाही, आता आमचे जे वरिष्ठ आहेत वरिष्ठांकडे आम्ही ते मांडू, ते आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही ते पाळू। तर आत्ता मोडणीममध्ये स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये संभाजी ब्रिगेडच्या विभागाची पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झालेली आहे। महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जी काय अटी आहेत त्या आम्ही दोन्ही उमेदवारासमोर ठेवणार आहेत। त्या जर मान्य झाले तर आम्ही निश्चितपणानं पाठिंबा देईल, तसं जरी नाही झालं तरी आम्ही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू अशा निश्चितपणानं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। कॅमेरामन प्रथमेश पवारसह मी रमेश शिरसट, मोडणीम।